विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन ट्रिक पाहणार आहोत वर्ग करण्याची. पाहूयात या ठिकाणी उदाहरण. 11चा वर्ग, 111चा वर्ग, 1111चा वर्ग. या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलं तर या ठिकाणी फक्त एक आणि एकच एवढाच अंक या संख्येमध्ये आलेला आहे. यामध्ये सुद्धा एकच अंक आलेला आहे, यामध्ये सुद्धा सलग एकच अंक आलेला आहे. मग अशा वेळेस या ठिकाणी या संख्येचा वर्ग कसा करायचा आहे ते पहा. या ठिकाणी एक मोजा, किती वेळेस आलेले? 1 2. मग लिहा 1 2, 1 पासून 2 पर्यंत अंक लिहून टाकायचे. त्यानंतर 2 स्थिर ठेवा आणि त्याच्या पाठीमागचे अंक उत्तर त्याप्रमाणे लिहा. पाठीमागचा अंक एकच असल्यामुळे 1 2 1 म्हणजे 121 हा झाला 11चा वर्ग. त्यानंतर दुसरं उदाहरण पहा. 111. यामध्ये 1 ची संख्या मोजा. 1 2 3 लिहून टाका. 1 2 3. मोठा अंक स्थिर ठेवा, परत उत्तर क्रम 3 च्या अगोदर 2, त्याच्या अगोदर 1 झाला 12,321 हा 111चा वर्ग. त्यानंतर पुढचं उदाहरण 1111. 1 ची संख्या मोजा. 1 2 3 4 लिहून टाका. 1 2 3 4 स्थिर ठेवा 4ला, परत उत्तर क्रम 4 च्या अगोदर 3, त्याच्या अगोदर 2, त्याच्या अगोदर 1 झाला या ठिकाणी 1111चा वर्ग. स्ट्रिक नक्कीच तुम्हाला आवडली असेल. या पद्धतीनं जर या ठिकाणी त्या पायामध्ये 1 1 1 1 फक्त एकच अंक आलेला असेल त्या संख्येमध्ये, मग त्यावेळेस या ठिकाणी ही ट्रिक वापरून तुम्ही या संख्येचे वर्ग तोंडी काढू शकता. अगदी पहिलीतला विद्यार्थी सुद्धा गुणाकार न करता हा वर्ग तोंडी करू शकतो. ट्रिक तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आवडली असेल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज अशा प्रकारच्या मॅथ विषयावरच्या नवनवीन ट्रिक या ठिकाणी पाहत राहा. धन्यवाद.